हॅलो महाराष्ट्र, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या 9 महिन्याच्या बाळासाठी घरच्या घरी फ्रेश आणि पौष्टिक ड्रायफ्रूट पावडर मी कशी बनवते. चला तर मग मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी काही ड्रायफ्रूट्स इथं घेतलेले आहेत. तर मी सगळ्यात आधी इथे खारीक घेतलेली आहे आणि त्यानंतर पिस्ता, बदाम, काजू, अक्रोड, मखाना. मापासाठी मी ही छोटी वाटी वापरते, कारण मी इथे प्रत्येक ड्रायफ्रूट थोड्याच प्रमाणात घेतलेला आहे. कारण बाळासाठी नेहमी फ्रेश पावडर बनवलेली चांगली असते. साधारण ही पावडर 1 महिनाभर टिकते. त्यानंतर मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये वाळलेली खारीक रोस्ट करून घेते. ड्राय रोस्ट करायचं आहे आपल्याला हे सगळं आणि छान सारखं हलवत राहायचं आहे. खारीक छान भाजली आहे. त्यानंतर मी पॅनमध्ये मखाना, काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड हे सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे. यालाही छान आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली लागायला नको किंवा जास्त प्रमाणातही भाजायला नको. हलकं हलकं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. आणि हो, बाळाला ही पावडर देण्यापूर्वी प्रत्येक ड्रायफ्रूट वेगळा वेगळा बाळाला सूट होतो का ते एकदा तपासा किंवा मग डॉक्टरांचं सजेशन घ्या. आता बघा, काजूला हलका असा सोनेरी रंग आलाय आणि बदाम पण बघू शकता तुम्ही आणि मखानासुद्धा असा हातामध्ये दाबल्याच्या नंतर तो पटकन तुटतोय, म्हणजे तो छान भाजला गेलाय. आणि आता यानंतर आपण हे सगळे ड्रायफ्रूट साधारण 10 ते 15 मिनटं थंड होण्यासाठी ठेवून देऊ, मगच बारीक करू. आता खारीक मी इथे सेपरेट ठेवते आणि बाकीचे ड्रायफ्रूट सेपरेट ठेवते, कारण दळण्यासाठी सोपं जाईल. खारीक जास्त वेळ घेते दळण्यासाठी म्हणून. आणि आता मी इथं बाकीचे सगळे ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये घालून घेऊन बारीक करण्यासाठी घेते. तर इथं ना आपण ही पावडर थोडीशी जाडसरच ठेवणार आहोत, जास्त बारीक नाही करणार, कारण आहे ना ड्रायफ्रूट्स पटकन तेल सोडतात आणि मग पावडरच्या ऐवजी ड्रायफ्रूटची पेस्टच तयार होईल. त्यामुळे मी इथं थोडंसं जाडसर आणि ठोसर पावडर ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता, तुम्ही पण अशीच पावडर ठेवा. जर जास्त वेळ मिक्सरमध्ये तुम्ही जर याला फिरवलं तर पावडरचा पोत पूर्ण चेंज होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही थोडाच वेळ फिरवा आणि थोडं थोडं करून फिरवा. त्यानंतर आपण खारीक पण बारीक करून घेतलेली आहे आणि तुम्ही ही खारीक बारीक करून घेतल्यानंतर थोडीशी चाळूनही घ्या, म्हणजे अजून बारीक थोडीशी येईल. आणि मग उरलेली परत एकदा मिक्सरमधून फिरवून पुन्हा परत तिला बारीक करा. आणि अशा पद्धतीने आपली इथं होममेड पावडर तयार झालेली आहे. तुम्ही ही पावडर बाळाच्या खिरीमध्ये, दुधामध्ये किंवा सफरचंदाचा आपण शिरा बनवतो त्याच्यामध्ये आपण ही पावडर टाकू शकतो. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच युजफुल रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.